नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कारागृहात कार्यरत असलेल्या एका शिपायालाच अंमली पदार्थांसह पकडण्यात आल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। संशयास्पद हालचालींमुळे करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित शिपायाकडून चरस आणि अंमली गोळ्या जप्त करण्यात आल्या असून हे पदार्थ कारागृहातील कैद्यांना पुरवण्यासाठी आणले जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 जून रोजी दुपारी दिवस पाळीसाठी आलेल्या 24 वर्षीय शिपाई आदित्य शेलार याची तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आली। यावेळी त्याच्या खाकी गणवेशाच्या खिशातून सुमारे 45.92 ग्राम चरस आणि 36 नायट्रोझेपाम गोळ्या जप्त करण्यात आल्या। जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत जवळपास 47,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य शेलारला अटक करण्यात आली आहे। तळोजा कारागृहात यापूर्वीही प्रतिबंधित वस्तू सापडल्याच्या घटना घडल्या असल्या तरी कारागृहातील कर्मचारीच अंमली पदार्थ प्रकरणात सापडल्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास खारघर पोलीस करत आहेत। तळोजा कारागृहाच्या एक पोलीस शिपाई आहेत ज्यांचं नाव आहे आदित्य धनराज शेलार। हे कारागृहाच्या आतमध्ये जात असताना त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्या खिशामध्ये अंमली पदार्थ मिळून आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध खारघर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ते अंमलदार सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। अशा प्रकारे अजून चौकशी चालू आहे का जे कारागृहात कार्यरत आहेत आता? हो, कारागृहामध्ये जे पण अंमलदार कार्यरत असतात त्यांना कारागृहामध्ये जाण्यापूर्वी त्यांची अंगझडती होते। त्याचबरोबर कारागृहामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि वेळोवेळी कारागृहाची सरप्राईज तपासणीसुद्धा केली जाते, ज्यामध्ये पोलीस असेल, IB, ATS ह्या सर्वांच्या संयुक्त टीम्स त्या ठिकाणी जाऊन वेळोवेळी तपासणी करून अंमली पदार्थ इतर काही गैरप्रकार चालतात का याविषयी खात्री केली जाते। एकीकडे अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करत असताना पोलीस दलात कारागृह पोलीस दलातीलच पोलीस असं करतात। हो, कारागृह पोलिसाकडून अशा प्रकारे जप्ती होणे हे निश्चितच निंदनीय गोष्ट आहे आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जाईल।